नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये मँगो कुल्फी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आईस्क्रीम खाल्लं जातं. तर आपण इथे आज घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये आणि 2 ते 3 साहित्यामध्ये हे कुल्फी बनवून तयार होते. आणि ही कुल्फी बनवण्यासाठी फार जास्त वेळ लागणार नाही. एक 4 ते 5 मिनिटामध्ये ही कुल्फी बनवून तयार होते. आणि जास्त क्रीमी पण होते. तर तुम्ही अशा पद्धतीने कुल्फी करून बघा. एकदम चवीला भारी होते. तर हे मँगो कुल्फी एकदा जर बघितलात ना, लहान मुलं असे सहजतेने हे कुल्फी बनवून तयार करतील. अशा पद्धतीने एकदा जर तुम्ही कुल्फी केला तर मार्केटची किंवा बाहेरची कुल्फी आणायला विसरून जाल. मग अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये एकदम पटकन हे कुल्फी करून तुम्ही खाल. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मँगो कुल्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे फुल क्रीम म्हशीचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि आंबे घेतलेले आहेत. एक 5 ते 6 बदाम, एक 4 ते 5 काजू आणि 4 वेलची घेतलेल्या आहेत आणि इथे एक 5 ते 6 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे आणि 4 चमचे इथे साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी दुधावरची साय घेतलेली आहे. तर इकडे गॅसवर कढई ठेवली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये आपण जे 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे, ते दूध आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. हे दूध आटवण्यासाठी कढई आपल्याला जी घ्यायची आहे ना, ते जाड तळाची घ्यायचं आहे. म्हणजे दूध तळाशी चिटकणार नाही म्हणून जाड तळाचीच आपल्याला कढई घ्यायचं आहे. तर या दुधामध्ये आपण इथे 1 वाटी दुधावरची साय घेतलेली आहे. साय घातल्यामुळे आपल्या कुल्फीला खूप छान चव येते म्हणून यामध्ये मी 1 वाटी साय घेतलेली आहे. तर हे साय आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. साय घालून या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या दुधाला फुल गॅस करून आपल्याला छान दणदणीत एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर इथे हे दूध थोडंसं कोमट झालेलं आहे. तर या कोमट दुधामधलं आपल्याला 1-2 पळ्या इथे दूध काढून घ्यायचं आहे. तर हे दूध का काढलं मी तुम्हाला नंतर सांगेन. तर आपल्याला या दुधाला छान उकळी काढून घ्यायचं आहे. तर सध्या आंब्याचं सीझन आहे. तर आंब्यापासून भरपूर प्रमाणामध्ये मी माझ्या चॅनलवरती रेसिपी अपलोड केलेली आहे. तर वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की तुम्ही माझ्या रेसिपीज पहा. आंब्याची बर्फी, आंब्याचं आईस्क्रीम, आमरसपुरी, आमरस धिरडे अशा पद्धतीने वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने मी आंब्यापासून रेसिपीज करून टाकलेले आहेत. तर नक्की तुम्ही पहा. तर इकडे आपलं छान मस्त या दुधाला खळखळून उकळलेले आहे. तर या उकळत्या दुधामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे. तर साखर तुम्हाला कुल्फी, गोड जशी पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर घालून घेऊ शकता. साखर घालून चमच्याने आपल्याला किंवा पळीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि विरघळवून घ्यायचं आहे. तर इथे गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने सतत ढवळत आणि दूध पुरा अर्धं आटेपर्यंत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. तर हे सतत आपल्याला दूध ढवळून घ्यायचं आहे आणि जी कढईची साय जमा झालेली आहे, ती साय पण आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये अजिबात गुठळी होत नाहीत आणि आपल्या कुल्फीचं एकदम दाणेदार टेक्स्चर येतं आणि मस्त आपली कुल्फी बनून तयार होते. तर जे दूध आपण जे काढून ठेवलं होतं, त्या दुधामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे आणि छान या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने दूध काढून ठेवल्यामुळे यामध्ये मिल्क पावडर घालून घेतलेलं आहे आणि याच्या गुठळ्या मोडत आपल्याला हे दूध पावडर या दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी दूध पावडर उकळत्या दुधामध्ये जर घालून घेतलात, तर त्यामध्ये गुठळ्या होतात. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कोमट दुधामध्ये दूध पावडर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं छान मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर इकडे दुधामध्ये मी केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत आणि एक 2 ते 3 मिनिटं छान या दुधामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. तर बघू शकता आपण इथे केशरच्या काड्या दुधामध्ये घालून घेतल्यामुळे लगेचच एक 2 ते 3 मिनिटांमध्ये या दुधाचा कलर बदलला गेलेला आहे. नंतर यामध्ये आपण जे मिल्क पावडर घालून दुधाचं मिश्रण करून ठेवलं होतं, ते दुधाचं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं आपल्याला या दुधाला छान शिजवून घ्यायचं आहे.
दूध छान शिजत असताना आपल्याला जी कढीची साय जमा झालेली आहे, ते कढीची साय आपल्याला पळीने खरडून या दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली या दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे. तर इथे आपण जे 1 लिटर दूध घेतलं होतं, ते दूध आटवून आपलं अर्धा लिटर बनवून तयार झालेलं आहे. तर हे दूध आटवत असताना आपल्याला खूप जास्त रबडीसारखं करायचं नाही. बासुंदी जसं बनवतो ना, त्याच पद्धतीचं आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मस्त हे दूध छान आटलं गेलेलं आहे आणि खूप जास्त घट्ट करायचं नाही. एकदम दाणेदार आपलं इथे हे दूध छान आटलं गेलेलं आहे. तर या दुधाला थंड करण्यासाठी आपण बाजूला काढून ठेवूया. तर इकडे आंबे घेतलेले आहेत. तर या आंब्याचा आपल्याला रस बनवून घ्यायचा आहे. तर या आंब्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि जे आंब्यावरची चीक, धूळ सर्व काही आहे, ते आपल्याला चोळून आपल्याला हे आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर हे आंबे धुवून घेतल्यानंतर आपल्याला या आंब्यामधला पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे. तर हे आंबे भरपूर प्रमाणामध्ये गोड आहेत म्हणून मी इथे फक्त 4 चमचे साखरेचा उपयोग केलेला आहे. जर तुमचा या ठिकाणी आंबे जर गोड नसतील तर तुम्ही या ठिकाणी साखरेचं प्रमाण वाढवू शकता. तर त्या आंब्याचा मी इथे रस काढून घेतलेला आहे. तर हा आंब्याचा रस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे रस मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे. फार जास्त मिक्सरमध्ये हे रस जर तुम्ही फिरवून घेतला तर ते मिक्सरचं भांडं गरम होतं आणि आपला हा आंब्याचा रस किंवा आमरस काळा पडू शकतो म्हणून आपल्याला फार जास्त फिरवत बसायची गरज नाही. तर बघू शकता आपण इथे मिक्सरला हे छान फिरवून घेतलेलं आहे. तर आपला हा आंब्याचा रस एकदम मऊसूत झालेला आहे आणि दुसरीकडे आपले हे दूध पण छान थंड झालेलं आहे. तर या थंड दुधामध्ये आपण जे काजू, बदाम आणि वेलची घेतलं होतं ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला या स्टेजला घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस दूध शिजतं त्यावेळेस तुम्ही हे काजू बदामाची आणि वेलचीची पावडर घालून घेऊ शकता. पण मी हे सगळे जिन्नस भाजून नंतर मिक्सरला काढून घेतलेलं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस कुल्फी खातो ना त्यामध्ये एकदम छान क्रंची छान लागते म्हणून मी इथे शिजवताना न घालता या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. तर हे काजू बदामाची पावडर घालून छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आंब्याचा रस किंवा आमरस घालून घ्यायचा आहे आणि छान या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या आंब्याचा रंग किती सुंदर आहे. तर हा आंब्याचा रस घालून आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे दूध आणि आंब्याचं मिश्रण आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही विस्करचा पण वापर करून घेऊ शकता. तर इथे मी छोट्या पळीचा वापर करून घेतलेला आहे आणि आपल्याला हे दूध आणि हे आंब्याचा रस एकजीव करून घ्यायचा आहे. तर आपले हे मस्त दूध आणि हे आंब्याचा रस एकजीव झालेला आहे. तर हे मिश्रण आपलं कुल्फी बनवण्यासाठी किंवा कुल्फी सेट करण्यासाठी बनवून तयार झालेलं आहे. तर बघितलात हे मँगो कुल्फी बनवण्याचं एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेलं आहे. 1 लिटर दूध घेतलं, त्याला आटवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थंड झाल्यानंतर दुधामध्ये आपण हे मँगोचा रस घालून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतलं. तर झटपट बनणारी ही मँगो कुल्फी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मँगो कुल्फी नक्की करून बघा. तर हे मँगो कुल्फी सेट करण्यासाठी मी इथे घरातले स्टीलचे छोटे-छोटे ग्लास घेतलेले आहेत आणि जे कुल्फीचं मिश्रण आहे त्या ग्लासमध्ये घालून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे कुल्फीचे साचे असेल तर तुम्ही कुल्फीच्या साच्यामध्ये तुम्ही हे मिश्रण घालून घेऊ शकता आणि कुल्फी तयार करून घेऊ शकता. तर इथे जे आपण चहाचे कप असतात ना त्या चहाच्या कपामध्ये पण हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. म्हणजे लहान मुलं अशा पद्धतीने जर कुल्फी केलात तर खूप आवडीनं खातील. तर इथे आपण स्टीलच्या ग्लासमध्ये आणि ह्या चहाच्या कपामध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी एखादा ग्लास मोठा किंवा वाटी किंवा मटक्यामध्ये पण ही कुल्फी घालून सेट करून घेऊ शकता. तर यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आपल्याला डीप फ्रीझरमध्ये हे सगळे भांडे ठेवून द्यायचं आहे. डीप फ्रीझरमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ तयार होतं, त्या ठिकाणी आपल्याला कुल्फी सेट करण्यासाठी एक 8 ते 9 तास ठेवायचं आहे किंवा रात्रभरासाठी आपल्याला हे कुल्फी सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे मी हे रात्रभर कुल्फी सेट करण्यासाठी ठेवलं होतं. तर आपण चेक करूया आपली कुल्फी सेट झाली आहे का नाही ते. तर फ्रीझरमधून आपण अशा पद्धतीने हे कुल्फी काढून घ्यायचं आहे. तर इथे रात्रभरासाठी हे कुल्फी सेट करायला ठेवलं होतं. तर बघू शकता आपली इथे मस्त मँगो कुल्फी सेट झालेली आहे. तर या ग्लासमध्ये आपल्याला आईस्क्रीमचे जे काडे असतात किंवा आईस्क्रीम स्टिक असतात, ते आईस्क्रीम स्टिक आपल्याला या कुल्फीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे किंवा खोचून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला या सर्वच या कुल्फीमध्ये आपल्याला आईस्क्रीमच्या स्टिक आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत. तर ही कुल्फी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने एक ग्लास घ्यायचा आहे आणि हातावरती अशा पद्धतीने आपल्याला घासून घ्यायचं आहे. म्हणजे जे कडेचे साईड्स आहे ते कुल्फीच्या सुटल्या जातात. तर बघू शकता असं हाताने घासून घेतल्यामुळे कडेच्या या कुल्फीच्या छान साईड्स सुटले गेले आहेत. तर ग्लासमधून आपण कुल्फी काढून बघूया. तर बघू शकता आपली कुल्फी किती सुंदर झालेली आहे आणि याचं टेक्स्चर पण किती सुंदर आलेलं आहे. जर तुमची कुल्फी ग्लासमधून निघत नसेल, तर अशा पद्धतीने थोडंसं हा ग्लास पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला यामधली कुल्फी काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता पाण्यामध्ये पण ग्लास हा बुडवून घेतल्यानंतर एकदम मस्त आपली इथे कुल्फी निघालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्वच या ग्लासमधल्या कुल्फ्या काढून घेऊया. तर इथे आपण मोजक्या साहित्यामध्ये ही कुल्फी बनवून तयार केलेली आहे आणि विकतची मिळते ना त्यापेक्षा पण भारी आपण इथे मँगो कुल्फी केलेली आहे. तर आंब्याच्या रसापासून मी माझ्या चॅनलवरती भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की माझ्या रेसिपीज पहा. तर अशा पद्धतीने ते आपण मस्त एकदम थंडगार मँगोपासून मँगो कुल्फी कशी बनवायची ते आपण बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये मँगो कुल्फी करून पहा आणि तुम्हाला ते नक्कीच ते आवडेल. तर तुम्हाला कुल्फीची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.